नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदर बरेच आपण व्हिडिओ अपलोड केले होते. त्यामध्ये तुमचा चांगला प्रतिसाद होता आणि तुमच्या मागणीस तो आपण आजपर्यंत जे गट क परीक्षेमध्ये झालेले प्रश्न आहेत, पूर्व आणि मुख्यमध्ये सध्या पूर्वच बघतोय आपण. कोणकोणत्या ॲग्रीकल्चर सब्जेक्ट मधले महत्त्वाचे प्रश्न होते. कारण बऱ्याच वेळेला काय होतं ॲग्रीवरती भरपूर सारे क्वेश्चन येतात. जवळपास 10 एक क्वेश्चन ॲग्रीच्या रिलेटेड असतात म्हणायला हरकत नाही. इकॉनॉमिक्स असेल, काही सायन्स असेल आणि कोर ॲग्रीचे. अशा जवळपास एक 10 क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात, ते कसे सॉल्व्ह करायचे, हे आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता हे गट क प्रश्नसंच कशाला कामी येणार आपल्याला? जे सध्या तलाठी ग्राम महसूल अधिकारी पद आहे, त्याच्यासाठी खूप कामी येणार आहे. त्याचबरोबर येणारी सहाय्यक कृषी अधिकारी भरती असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कामी येणार आहे. त्याचबरोबर कृषी विद्यापीठ भरती आणि इतर सर्व शिक्षा भरती जे आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात आणि बरेच क्वेश्चन हे रिपीट होतात. कसे क्वेश्चन विचारले जातात, पुढच्या वर्षी कोणता क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, हे आपण बघणार आहोत. आता या सीरीजमध्ये आपण पहिल्या दिवशी काय करत आहोत, 2018चा जो पेपर होता, त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चरचे कोणते क्वेश्चन विचारलेले होते, त्यांचा पॅटर्न काय होता किंवा तो पॅटर्न कसा थोडासा हार्ड होत चाललेला आहे, यामध्ये आपण बघणार आहोत. साधारणतः 5 ते 6 मार्क हे जरी तुम्ही व्यवस्थित केले इतके व्हिडिओ, तर येणाऱ्या ॲग्रीच्या किंवा जे आपण म्हणतो की जे ग्रुप सी ची प्रिलिम्स आहे, त्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 मार्काची एक मदत होणार आहे. महत्त्वाचे प्रश्न आपण घेतोय. टॉपिकनुसार सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्यामुळं इथून पुढे हे जे व्हिडिओ होतील ते बघायला कुणीही विसरू नका. जास्त तुमचा वेळ न घेता आपण मेन जो टॉपिक आहे त्याला सुरू करूया आपण. 2018 ते 26 पर्यंतचे आपण साधारणतः 26 चा पेपर यायचा आहे, तर 25 पर्यंतचे पेपर आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता जनरली बघा, खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे? हा 2018चा पी-वाय-क्यू आहे एम-पी-एस-सी ग्रुप सी च्या प्रिलिम्स मधला. माहिती असू द्या तुम्हाला. आता त्यांनी काय विचारलेलं आहे की बाबा खालीलपैकी कोणता असा घटक आहे जो भारतात मान्सून वारे वाहण्यास कारणीभूत आहे? आता ॲग्रीकल्चरच्या स्टुडंटला एक विनंती आहे की त्यांनी हे सर्व जे क्वेश्चन आहेत हे इंग्लिशमधनं वाचायचे, मराठीमध्ये अजिबात वाचायचे नाहीत. मी आता दोन्ही भाषेत सांगेल, पण तुम्ही फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये वाचायचे मोस्टली. भूमिखंडाचा विस्तृत भाग म्हणते भारताच्या तिन्ही बाजूने असणारा समुद्र, 30 ते 40 अंश च्या पट्ट्यात जे वायूचे अस्तित्व आहे ते, त्यानंतर वरीलपैकी सर्व. आता हे जर तुम्ही इंग्लिशमध्ये जर वाचला असता, तर तुम्हाला अजून क्लिअर झालं असतं. लक्षात ठेवा. इंग्लिशमधून खूप सोपं असतं. आता विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर ब्लोविंग ऑफ मान्सून विंड्स इन इंडिया? हा जो भारत आहे, साधारणतः साऊथ वेस्ट मान्सून ह्या साईडने येतो आणि नॉर्थ ईस्ट मान्सून जो आहे तो इकडून येतो आपल्याला. बरोबर. आता साऊथ वेस्ट मान्सून जो आहे हा कधी येतो याचा कालावधी जर आपण बघितला, तर साधारणतः जून 1 जूनला स्टार्ट होतो केरळमधून. जून टू सप्टेंबर पर्यंत हा कालावधी असतो. त्यानंतर सप्टेंबरमध्ये नॉर्थ ईस्ट मान्सून हा परत रिटर्न येतो. त्याच्यावरती 2-3 क्वेश्चन विचारलेले आहेत. भविष्यात पण क्वेश्चन इथे येऊ शकतो. नॉर्थ वेस्ट साऊथ वेस्ट जो मान्सून आहे यानं पूर्ण इंडियावरती पाऊस पडतो. हा अरेबियन सी मधून एक ब्रँच जाते आणि एक ब्रँच असते इकडून असते, बंगालचा उपसागर. अशा 2 ब्रँचेस दिल्लीच्या आसपास जवळपास सप्टेंबरमध्ये एकत्र येतात. सॉरी, जुलैपर्यंत एकत्र येतात त्या. तर हा जो श्रीलंका आहे, माहिती असू द्या तुम्हाला. आणि हा जो नॉर्थ ईस्ट मान्सून आहे, हा इथं या ठिकाणी तमिळनाडू आणि केरळचा जो काही भाग आहे, आंध्र प्रदेशचा थोडासा छोटा भाग, म्हणजे मोस्टली तमिळनाडूचा आणि केरळाचा थोडा भाग, या ठिकाणी हा आपल्याला नॉर्थ ईस्ट मान्सून पाऊस पडत असतो. लक्षात असू द्या. मग आता ह्याचा आन्सर काय? एकदम सोपा आहे बघा, लक्षात ठेवा. मान्सून काय येतो? आता तुम्ही एवढं सगळं बघितलं त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल. वाईड कॉन्टिनेंटल लँड, बरोबर आहे. आपला भूमिखंडाचा विस्तृत भाग आहे. त्यानंतर 3 साइड्स ऑफ इंडिया काय? सी आहे, समुद्र आहे. लक्षात ठेवा. या साईडला अरेबियन सी आहे. नंतर ना इकडे बंगालचा उपसागर आहे, बे ऑफ बेंगाल म्हणतो आपण. त्यानंतर हिंदू महासागर आहे. बरोबर. तर हे आपण पाहू शकतो. आता एक्झिस्टिंग ऑफ जेट स्ट्रीम बिटवीन 30 ते 40 लॅटिट्यूड बेल्ट. आता हे काय असतं साधारणतः? हे इक्वेटर जर बघितलं, भारताच्या मध्यातून जातं. आपण बघितलंय त्याला ट्रिक पण सांगितली होती कोणकोणत्या राज्यातून जाते वगैरे. तिथं बघू शकता मित्र माझा राघू छाप. राघू छाप जर म्हटलं, छाप सॉरी धाप नाही छाप, याच्यावरून तुम्हाला एक जे असेल कर्कवृत्त आपल्याला हे कुठून जाते हे पाहायला भेटतं. मित्र म्हणजे मिझोराम आहे, त्रिपुरा आहे, नंतर ना
माझा मध्य प्रदेश आहे, झारखंड आहे, म्हणजे गुजरात आहे, छाप म्हणजे छत्तीसगड आहे आणि पश्चिम बंगाल. ह्या साधारणतः किती राज्य आहेत? 7 राज्यातून हे जाते, लक्षात ठेवा. तिथून साधारणतः आपण झिरो म्हणूया, ह्याला इक्वेटर इथं दिलेलं आहे. तर इथून जसं तुम्ही हे आपण कर्कवृत्त बघितलं. इक्वेटर साधारणतः हिंदी महासागरातून जातं. इथून जसं वरती जाल तुम्ही, साधारणतः राजस्थान किंवा दिल्लीचा जो पार्ट आहे त्याच्यावरती थोडंसं 30 to 40 लॅटिट्यूड आपल्याला पाहायला भेटतो. मग ह्या लॅटिट्यूडमध्ये किंवा तुम्ही भारताचा जर अक्षवस्त्र रेखावस्ती विस्तार जर पाहिला, त्याच्यावरून आपल्याला आयडिया येते. या लॅटिट्यूडमध्ये आपल्याला जेट स्ट्रीम वारे पाहायला भेटतात. या सगळ्याचा परिणाम आपल्या मान्सून वरती होतो, म्हणून याचा आन्सर ऑल ऑफ द अबव्ह आहे. आलं लक्षात? थोडंसं डिटेल घेण्याचं कारण हेच की पूर्ण कन्सेप्ट क्लिअर व्हावी, कारण भविष्यात याच्यावरती क्वेश्चन खूप एक्सपेक्टेड आहेत. अजून एक गोष्ट, याच्यावर पुढचा क्वेश्चन कसा येऊ शकतो मग? साऊथ वेस्ट मान्सून जो आहे त्याच्यापासून 75% रेनफॉल पडतो, लक्षात ठेवा, टोटल रेनफॉलच्या या पूर्ण कालावधीमध्ये. कारण सध्या अल निनोचा प्रादुर्भाव आहे. अल निनोमुळे आपल्याकडे पाऊस कमी येतो. पॅसिफिक जो महासागर आहे तिकडं टेम्परेचर जास्त समुद्राचं वाढलेलं असतं, त्यामुळं पेरू देशाच्या शेजारी पाऊस जास्त पडतो. टेम्परेचर जास्त पडलं की पाऊस जास्त असतो किंवा तिथं लो प्रेशर बेल्ट तयार होते, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आलं लक्षात? आणि जो नॉर्थ ईस्ट मान्सून आहे याच्यापासून आपल्याला फक्त 25% पाऊस हा पडत असतो. हे झालं आपलं डिस्ट्रीब्युशन. आता बघा, वाईड कंटिनेंटल लँडचं मग काय रिझन आहे इथं? काय होतं, ड्युरिंग समर, ज्या वेळेला समर असेल, आपण म्हणतो की उन्हाळा, त्यावेळेला लँड मास जो आहे तो पूर्णपणे तापतो किंवा स्ट्रॉंगली हिट होतो. त्यानंतर या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होतो, लक्षात ठेवा. लो प्रेशर बेल्ट तयार होतो इंडियन सबकॉन्टिनेंट वरती. आणि सराउंडिंग जो ओशियन आहे, हा ओशियन हा कम्पॅरेटिव्हली कूलर असतो, थंड, आपल्याला माहित आहे. मग ज्या ठिकाणी हाय प्रेशर आहे तिकडून, आता कूल म्हणजे इकडे हाय प्रेशर आहे याच्यावरती, आपल्या समुद्रावरती. मग हाय प्रेशर आणि कंटिनेंट वरती लो प्रेशर आहे, टेम्परेचर वाढलेलं असतं उन्हाळ्यामध्ये. म्हणून हाय प्रेशर टू लो प्रेशर हे नेहमी वारं वाहत असतं, आणि ज्या वेळेला हा प्रेशर डिफरन्स होतो त्यावेळेला मॉइश्चर घेऊन येणारे ढग येतात आपल्याकडे, इंडियाकडे, आणि पाऊस पडतो. पहिलं झालं. नंतर बघा, तिन्ही साईडला माहित आहे, अरेबियन सी, बे ऑफ बेंगाल आणि इंडियन ओशन बघितलं, हिंदी महासागर आपण. याच्यामुळे मॉइश्चर मान्सूनला जास्तीत जास्त भेटतं, आणि ट्रँग्युलर आपला पेनिसुलर रिजन आहे, आपल्याला माहित आहे. नंतर जे स्ट्रीम बघितले आपण, जे सब ट्रॉपिकल, साधारणतः दिल्लीचा हा जो, इथं गुजरात आहे, इथं समजा हे असं आहे, दिल्लीचा हा जो प्रदेश आहे, या ठिकाणी सब ट्रॉपिकल रिजन आहे, तिथं सब ट्रॉपिकल वेस्टर्ली सुद्धा म्हणतो आपण, 4 ठिकाणी आपल्याला जेट स्ट्रीम वाहताना दिसतात, ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजन मध्ये. हे माहिती असू द्या, म्हणून हे आन्सर याचं 4 आहे, लक्षात असू द्या. ओके, आता पुढचा क्वेश्चन डिटेल घेऊया आपण. तुम्हाला हे सांगितलंय बरं, एक मिनिट, पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये अजून थोडंसं अपेक्षित आहे, कारण एवढं डिटेल का घेतोय, भविष्यात त्याच्यावरती क्वेश्चन आला की तुमचा अजिबात चुकणार नाही. साऊथ वेस्ट मान्सून मी सांगितलं तुम्हाला कधी येतो, जून टू सप्टेंबर. आणि यावर्षी क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे येणाऱ्या पेपरमध्ये. का? कारण अल निनो आहे, पाऊस थोडासा कमी होता आणि अचानक पाऊस पडला, त्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता 2 मेजर पार्ट आहे त्याचे, एक आहे अरेबियन सी ब्रँच आणि दुसरी बे ऑफ बेंगाल, बंगालच्या उपसागरावरून येणार एक ब्रँच. तुम्हाला सांगितलं जुलैमध्ये दिल्लीमध्ये एकत्र येतात. नंतर जे ट्रॉपिकल इस्टर्ली जेट असतात, तुम्ही ऐकलं असेल, ट्रॉपिकल ही जेट स्ट्रीमचे 2 प्रकार असतात, एक ट्रॉपिकल आणि दुसरे सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट. हे जेट स्ट्रीम जे आहेत, हे साधारणतः दोन्ही हे काय होतात, हे ट्रॉपिकल समर सीझन मध्ये तयार होतात, लक्षात ठेवा. समर मध्ये, त्यावेळेला मान्सून स्टार्ट होण्याच्या अगोदर, म्हणजे साधारणतः समर मध्ये तयार झाल्यामुळे साऊथ वेस्ट मान्सून जो आहे हा याच्यामुळे तयार होतो, आणि जो सब ट्रॉपिकल आहे हा साधारणतः जसं समर संपतो त्यावेळेला आपल्याला नॉर्थ वर्ल्ड रिजनला पाहायला भेटतो, माहिती असू द्या. आता बघा पुढचा क्वेश्चन. आता काथ विचारलेला आहे, कशा किंवा कोणत्या झाडापासून मिळवतात? खैर, साग, सुंदरी, अकॅसिया किंवा अकॅसिया. म्हणजेच काथ इज ऑब्टेनड फ्रॉम विच ट्री, असं विचारलं जाईल, किंवा डॅश डॅश ट्री. खैर, टीक, सुंदरी आणि अकॅसिया सगळ्यांना माहित आहे, हे याचं आन्सर आहे खैर, लक्षात ठेवा. खैरापासून आपल्याला काय भेटतं? काथ भेटतो, काथ. आता मग त्याचं अकॅसिया पण म्हटलंय बरं, लक्षात ठेवा. जर अकॅसिया कॅटेच्यू असतं तर काथ्या जो आहे त्याचं सायंटिफिक नेम जर बघितलं तुम्ही, अकॅसिया कॅटेच्यू होतं, पण मॉडर्न नुसार सिंगालिया कॅटेच्यू आहे, लक्षात ठेवा. सिंगालिया कॅटेच्यू, हे कारण महत्वाचं आहे. पुढच्या वेळेला जेव्हा क्वेश्चन रिपीट होईल
त्यावेळेला तुम्हाला सायंटिफिक नेम वरती क्वेश्चन विचारला जाणार. सेंगालिया कॅटेचो, अगोदरचं नाव होतं अकॅसिया कॅटेचो. त्याच्या जे हार्ड वूड असते त्यापासून आपल्याला काथ बनवला जातो. आता सुंदरी हे काय आहे माहितीये का, हे विचारलं जाण्याची शक्यता आहे पुढच्या वेळेस. सुंदरबन जो तुम्ही बघितला असेल, बेंगॉल टायगर रिजन आहे सुंदरबन, हा कुठं आहे, साधारणतः वेस्ट बेंगालमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. त्यामध्ये तिथं आपल्याला सुंदरी आहेत, पण तिथं काथ जो आहे तो सुंदरीपासून काढत नाहीत. तिकडं खारफुटीची वन आहेत, लक्षात ठेवा. सुंदरबन मध्ये खूप महत्वाचं आहे ते पण. आणि नंतर टेक, टेक म्हणजे सागवान लाकूड आहे, खूप महत्वाचं आहे. त्याचं सायंटिफिक नेम तुम्हाला पुढच्या वेळेस बॉटनिकल नेम म्हणतो आपण, त्याला विचारलं जाण्याची दाट शक्यता आहे. टेक्टोना ग्रँडिस, लक्षात ठेवा. टेक्टोना ग्रँडिस, टेक्टोना ग्रँडिस हे काय सायंटिफिक नेम आहे कुणाचं, सागवानाचं. ते बॅट वगैरे असेल किंवा फर्निचरसाठी आपण जनरली वापरत असतो. आणि ट्रॅडिशनल अकॅसिया हे खैराचं बॉटनिकल नेम होतं. बट आता लक्षात ठेवायचं आपल्याला काय आहे, सेनेगालिया कॅटेच्यू. म्हणून खैर हे आपल्याला काथ काढण्यासाठी उपयोग होतं सगळ्यात आहे. आता ह्याच्या रिलेटेड भविष्यात येणारे प्रश्न किंवा बाकी एक्झाम मध्ये पण आलेले आहेत. जे तेंदूचे पत्ते तुम्ही शब्द ऐकला असेल, म्हणजे तेंदू लीव्हज म्हणतात इंग्लिशमध्ये, दोन्ही भाषेत घेतो म्हणजे सगळ्यांना फायदा होईल. तेंदू लीव्हज किंवा तेंदूचे पत्ते म्हणतात किंवा तेंदूचे पाने, हे कशासाठी वापरतात. जे तुम्ही बिडी बघितली असेल, बिडी, बिडी जी असते ना, सिगारेट वगैरे बिडी, बिडी दोरीनं बांधलेली असते बघा, ती बिडी बनवण्यासाठी हे तेंदूची पाने किंवा तेंदू लीव्हज वापरतात, माहिती असू द्या. त्यानंतर बांबू, पुढच्या काळात तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. बांबू साठवून काय, बांबूपासून काय करतात, पेपर बनवतात, हे पण माहित पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन मध्ये बांबू वापरतात मोस्टली. आणि हँडीक्राफ्ट खूप महत्वाचं, हँडीक्राफ्ट जे हातापासून काही बनवतात, सॉरी झाडापासून हाताच्या मदतीने हातमाग वगैरे, हे हँडीक्राफ्ट वगैरे आहेत, हे बांबूपासून बनवतात. त्यानंतर गम सुद्धा आहे बरं का, लक्षात ठेवा. गम सुद्धा झाडापासून काढतात, डिंक म्हणतो आपण, जे की अकॅसिया स्पीसीस मधून वगैरे चांगला डिंक, क्वालिटी प्रतीचा डिंक आपल्याला पाहायला भेटतो. तर एवढं सफिशियंट आहे. त्यानंतर पुढं डॅश डॅश किंवा विच स्टेट म्हणजे खालीलपैकी कोणतं राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, म्हणजे विच स्टेट इन लिडिंग इन विंड पॉवर एनर्जी. महाराष्ट्र, केरळा, कर्नाटका, तामिळनाडू. एक माहिती असू द्या तुम्हाला, विंड पॉवर म्हणजे पवन चक्की किंवा पवन ऊर्जा म्हणू आपण. विंड पॉवर हे फिरण्यासाठी, विंड जे फील असेल पवन चक्की, ते फिरण्यासाठी आपल्याला 15 किलोमीटर पर हॉवर एवढी ही लागते विंड स्पीड. हे विचारलेलं क्वेश्चन आहे एमपीएससी ला, लक्षात ठेवा. म्हणून हे तर तुम्हाला मी सांगतोय. खूप महत्वाचं आहे. आणि एका पवनचक्कीपासून 1250 किलोवॅट एनर्जी तयार होते, माहिती असू द्या. ओके. आता मग हे कोण आहे याचं, जर तुम्ही बघितला याचं आन्सर काय आहे किंवा पवन ऊर्जेत राज्य कुठलं अग्रेसर आहे, हा जुना क्वेश्चन होता, लक्षात ठेवा. त्यावेळेला तमिळनाडू होता. आयोगाच्या माहितीनुसार याचा आन्सर तमिळनाडू होतो, हा जुना क्वेश्चन होता. बट आता महाराष्ट्र आहे, माहितीसाठी असू द्या तुम्हाला. महाराष्ट्र कसं काय विंड पॉवर एनर्जी मध्ये, जर तुम्ही बघितलं असेल, वेस्टर्न घाट जो असेल, वेस्टर्न घाट म्हणतो आपण बरोबर, पश्चिम घाट, त्यामध्ये सातारा असेल, सातारा मेजर पार्ट आहे सातारा. नंतर सांगलीमध्ये ढालगाव आहे, जत आहे, ह्या एरियामध्ये खूप तुम्हाला पवनचक्क्या किंवा विंड पॉवर दिसेल. त्यानंतर अहिल्यानगर आहे, त्यानंतर धुळे आहे आणि नाशिक, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला पॉवर दिसते. म्हणून आता विंड पॉवर मध्ये महाराष्ट्र एक नंबर आलेला आहे. आयोगानं त्यावेळेस करंट मध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता, म्हणून आन्सर त्याचं तमिळनाडू दिलं होतं, पण सध्या महाराष्ट्र आहे, माहितीसाठी असू द्या तुम्हाला. ओके. आता पुढं क्वेश्चन आहे, खालील विधानांची सत्यता तपासा. आता मग येणार आहे बघा, आता चॅट बॉक्स मध्ये तुम्ही काय बघायचं, काय बघायचं बघा तुम्हाला. पवन ऊर्जेत विचारलेला आहे विंड पॉवर एनर्जी. आता पुढचा क्वेश्चन इथं मोस्टली येणार नाही. तर आता सोलार एनर्जी मध्ये कोणतं स्टेट एक नंबर आहे, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकायचं. हे तुमच्या असाइनमेंट असेल. सोलार एनर्जी मध्ये फर्स्ट स्टेट कोणता आहे सध्या सोलार एनर्जी मध्ये, खूप महत्वाचं आहे, हे विचारलं जाऊ शकतं. ओके. आता खालील विधानांची सत्यता तपासा म्हणतंय, बरोबर. विधान अ, महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग बेसाल्ट खडकाने बनलेला आहे किंवा व्यापलेला आहे. विधान ब, महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हा रसाच्या संचयनाने झालेली आहे. आता हे आमच्या ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना हे थोडंसं टफ जाईल किंवा हे वेगळं वाटेल. ओके.
पण एकदम सोपे क्वेश्चन आहेत. किती मोठा क्वेश्चन केला बघा भीती घालण्यासाठी. डायरेक्ट इंग्लिशला आला असता तुम्ही. एका मिनिटात ट्रूनेस विचारलंय, गोल घालायचा त्याला. स्टेटमेंट ए, मेजॉरिटी पोर्शन ऑफ महाराष्ट्र प्लेच्यू बेसाल्ट खडकापासून आहे. बरोबर आहे. ओरिजिन ऑफ महाराष्ट्र प्लेच्यू डन बाय डिपॉझिशन ऑफ लावा. तर याचा आन्सर काय? स्टेटमेंट ए आणि बी बोथ ट्रू आहे, लक्षात ठेवा. बरोबर, सोपं होतं एकदम. आता तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. आता हे जे आहे ते इग्नियस रॉक पासूनचे प्रकार आहेत. कोणते? इग्नियस रॉक. कोणतेही बेसल्ट आणि ग्रॅनाइट आहेत. तुम्हाला ग्रॅनाइट म्हणून एक आहे बघा, ग्रॅनाइट. ओके, ग्रॅनाइट आणि दुसरं बेसाल्ट. हा, पण ह्याने काय विचारलंय? बहुतांशी पठाराचा प्रदेश विचारलेला आहे. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे, बेसिक रॉक आहे. हे विचारतात बेसिक रॉक कोणता आणि ऍसिड रॉक कोणता. हे ऍसिड रॉक आहे. आता हे ऍग्रिकल्चर वाल्यांना एकदम सोपं जाणार आहे. हा, तर ग्रॅनाइट हा ऍसिड रॉक आहे, बेसिक हा बेसाल्ट रॉक आहे. बी फॉर बी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि बेसाल्ट खडकाचा मेजर पोर्शन हा बनलेला आहे. आणि बेसाल्ट जो रॉक आहे हा पृथ्वीच्या सरफेस वरती आहे, लक्षात ठेवा. या सरफेस वरती जो आहे रॉक तो आहे बेसाल्ट. म्हणजे आउटर सरफेस आहे, त्याला आपण बेसाल्ट म्हणतो. पण इग्नियस रॉकचा दुसरा प्रकार जो आहे ते ग्रॅनाइट जो रॉक आहे तो बिनिथ द अर्थ सरफेस आहे. म्हणजे आतमध्येच आहे, लक्षात ठेवा. त्याला आपण इंट्रुसिव्ह रॉक, तो सुद्धा तुम्ही शब्द ऐकला, इंट्रुसिव्ह रॉक्स. ओके, म्हणजे आतमध्ये आहे. आणि बेसाल्ट जो आहे तो एक्सट्रुसिव्ह रॉक आहे, म्हणजे बाहेरून आहे, लक्षात ठेवा. पण तयार कशापासून झालेला आहे? डिपॉझिशन ऑफ लावा पासूनच झालेला आहे. क्वेश्चन एकदम सोपा होता. हा इग्नियस रॉक बद्दल होता. पुढे अजून दोन प्रकार असतात. एक असतो सेडिमेंटरी रॉक. डिपॉझिशन ऑफ इग्नियस रॉक होऊन किंवा सेडिमेंट्स तयार होऊन हा रॉक तयार होतो. सेडिमेंट्स तयार होतात इग्नियस रॉकचे. त्यानंतर असतो शेवटी मेटॅमॉर्फिक रॉक. रूपांतरित खडक तुम्ही ऐकला असेल, रूपांतरित खडक, मेटॅमॉर्फिक रॉक. आणि हा जो आहे हा स्तरित खडक असतो. स्तरित खडक, सेडिमेंटरी म्हणजे स्तरित खडक. आणि हा मेटॅमॉर्फिक म्हणजे रूपांतरित खडक. हा रूपांतर झालेला असतं. म्हणजेच हे सेडिमेंटरी आणि इग्नियस रॉक आहेत. पहिला आहे इग्नियस, दुसरा आहे सेडिमेंटरी. ह्या दोन रॉक पासून त्याच्यावर ऍक्शन होते वेगवेगळी. वॉटरची ऍक्शन झाली समजा ह्या दोघांवरती, कोणावरती? इग्नियस आणि सेडिमेंटरी वरती. त्यापासून तयार होतो हायड्रोमेटॅमॉर्फिक रॉक, लक्षात असू द्या. प्रेशरची ऍक्शन झाली त्यापासून तयार होतो, काय तयार होतो? डायनॅमो मेटामॉर्फिक रॉक, लक्षात ठेवा. डायनॅमो मेटामॉर्फिक रॉक. टेम्परेचरची जर ऍक्शन झाली तर त्यापासून थर्मो मेटामॉर्फिक रॉक तयार होतो. ओके, थर्मो मेटामॉर्फिक रॉक. हे झाले रॉक मधले डिटेल. आता अजून एक क्वेश्चन जर विचारला तर एक विचारलं जाऊ शकतो, म्हणजे पहिल्यांदा ओबडधोबड रॉक असतात त्यापासून वेदरिंग होऊन त्याच्यापासून सॉइल बनते, लक्षात असू दे तुम्हाला. ओके, सॉइल बनते. इथे वेदरिंग प्रोसेसेस असतात. एवढं डिटेल जाणार नाही, बस एवढं. त्यानंतर आता पुढचं पाहावं. एकदम सोपं आहे. आणि महाराष्ट्राचा जो हे बघितला असेल तुम्ही, महाराष्ट्र जो असेल डेक्कन प्लेट्यू किंवा डेक्कन ट्रॅप बेसाल्ट सुद्धा म्हणतात त्याला. डेक्कन ट्रॅप, दख्खनचा पठार, असा सुद्धा क्वेश्चन तिथं विचारला जाऊ शकतो. ओके, ओल्कॅनिक लावा फ्लोज पासून हे बनलेलं आहे. आणि मेनली बेसाल्टिक आहे, माहिती असू द्या तुम्हाला. आता पुढे जे आहे काय विचारलेलं आहे पुढचा क्वेश्चन, की खालील विधानांची सत्यता तपासा. म्हणजे ट्रूनेस, हे खूप महत्वाचं आहे, याला गोलच घालून ठेवायचा. कोकणचे हवामान हे थंड आणि विषम कोरडे आहे. महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण व दमट आहे. बघा आता एक लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला काय येईल? इंग्लिशमध्ये गेलात तुम्ही खाली, कोकण इज कोल्ड अँड अनइवन अँड ड्राय. बघा, कोकणाला ड्राय म्हणतंय आणि महाराष्ट्राचं जे पठार असेल त्याचं हॉट, इव्हन आणि ह्युमिड म्हणते. एक लक्षात ठेवा, सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. बरेच जण तुम्हाला हे कॉम्प्लिकेटेड करून सांगत असतील. एक लक्षात ठेवायचं, कोकणामध्ये दमट वातावरण आहे. माहिती, मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात, मुंबई हा कोकणाचा भाग आहे. मुंबईमध्ये जर उत्तर कोकण, मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी उकडतं बघा. का बरं? कारण तिथं दमट वातावरण आहे, म्हणजे ढगाळ वातावरण असतं. त्या एका दमट शब्दावरतीच तुम्हाला कळलं असतं कोकणामध्ये दमट आहे, म्हणजे सेकंड चुकलेला आहे. आलं लक्षात? आणि कोकणाला हे थंड म्हणतंय आणि कोरडं म्हणतंय. कोकणामध्ये कोरडं वातावरण नाही तर दमट आहे, म्हणून हे दोन्ही पण चुकीच्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत, माहिती असल्या. म्हणून काय माहित पाहिजे मग आपल्याला? कोकणाबद्दल माहिती घ्या, कारण हे विचारलं जाऊ शकतं रिपीट मध्ये. यावेळेस चुकीचे दिलेत, पुढच्या वेळेला करेक्ट करून विचारतील ते.
कोकणामध्ये हॉट अँड ह्युमिड क्लायमेट असतं. हॉट अँड ह्युमिड म्हणजेच काय? उष्ण आणि दमट क्लायमेट आहे, लक्षात ठेवा. उष्ण आणि दमट ह्या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच वेळेला कोकणामध्ये अशा पद्धतीनं हा सह्याद्री आहे, इथं कोकण आहे. तर इथं डोंगराला हे ढग येतात आणि थटतात आणि त्यापासून आपल्याला इथं मान्सून जो असेल, साऊथ वेस्ट मान्सून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, तो खूप ऍक्टिव्ह असतो. आलं लक्षात? साऊथ वेस्ट मान्सून या ठिकाणी हेवी रेनफॉल पडतो, लक्षात ठेवा. हेवी रेनफॉल, खूप पाऊस पडतो. जर तुम्ही बघितलं कोकणामध्ये इतका पाऊस असतो की साधारणतः जर बघितलं, पुढे आला तुम्ही सह्याद्रीवरती इथपर्यंत पाऊस जास्त असतो. नंतर मात्र इथं रेन शॅडो रिजन तयार होतो, म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. सर्वात जास्त जर पावसाचे दिवस बघितलं आपण, आंबोलीला आहे, ते पण विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला विचारलं पण आहे सोडा जिओग्राफीमध्ये. आणि सर्वात कमी जर असेल मान खटाव साताऱ्यामधले आहेत, या ठिकाणी पावसाचे सर्वात कमी दिवस आहेत. पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तो. तर हे झालं तुमचं क्लायमेट रिलेटेड. तर एवढी माहिती सफिशियंट आहे. अजून एक यामध्ये विचारलं जाण्यासारखं, महाराष्ट्राचा एव्हरेज रेनफॉल किती आहे? तर 1190 मिलीमीटर आहे. ओके. आणि मग हे विचारलं कोकणाचं झालं. महाराष्ट्र पठाराचं हवामान जर विचारलं असतं तर थंड, विषम आणि कोरडं आहे. म्हणजेच कोल्ड आणि ड्राय जर विचारलं, हे कुणाचं आहे? ड्राय आणि कोल्ड सेमी अरिड रिजन हे महाराष्ट्र पठाराचं आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. त्यानंतर आहे खालील विधानांची सत्यता तपासा. ट्रूनेस विचारला, हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला उत्तर येत असतं आणि हा ग्रुप सी चा पेपरला टाइम खूप महत्वाचा आहे. फास्ट जेवढं सोडवता येईल तेवढं फायदेशीर आहे. म्हणून आपण पटकन कीवर्ड जे आहेत, कीवर्ड लक्षात ठेवा. ह्या कीवर्डला राउंड करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला चुकायची शक्यता दाट असते. म्हणून सत्यता तपासा विचारलेला आहे, ट्रू विचारलेला आहे. पहिलं बघा, समुद्री सपाटीपासून जसं उंच जावे तसं हवेचे तापमान कमी होते. उंच जाईल तुम्ही, जसं वरती जाताय तसं कमी तापमान होत आहे. याला सामान्य लोप दर असं म्हणतात. असं विचारलं यांनी. बरोबर. सेकंड काय सांगतंय बघा, समुद्र सपाटीपासून जसे उंच जावे तसे हवेचे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते. उंच चाललाय पण वाढत जातंय. ओके. आता ऍग्रिकल्चरच्या पोरांनो हा क्वेश्चन खूप सोपा आहे. काही अवघड नाही. कारण पहिला जर बघितला तर तुम्ही ह्याला लॅप्स रेट म्हणून शिकलाय. आठवतंय तुम्हाला लॅप्स रेट? साधारणतः 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर हा लॅप्स रेट असतो. ओके. आणि दुसरं जे असतं ते टेम्परेचर इन्व्हर्जन, म्हणजे वरती चाललाय आणि टेम्परेचर वाढलंय. त्याला काय म्हणायचं? टेम्परेचर इन्व्हर्जन. आता बघू इंग्लिश मधनं बघा. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, लक्षात ठेवा. आता इंग्लिश मधून पहा. वी आर गोइंग फ्रॉम द सी टू अपवर्ड साइड, वरती चाललाय. टेम्परेचर एअरचं डिक्रीज व्हायला लागलंय, त्याला आपण लॅप्स रेट म्हणतो, म्हणजे नॉर्मल लॅप्स रेट झाला तो. किती? 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर असतो हा लॅप्स रेट. ओके. जनरल आहे. त्यानंतर टेम्परेचर इन्क्रीजिंग इन्स्टेड ऑफ डिक्रीजिंग, वर चाललाय अपवर्ड साईडला, पण टेम्परेचर काय होतंय? कमी व्हायच्या ऐवजी वाढतंय, लक्षात ठेवा. मग याला आपण काय म्हणतो? टेम्परेचरचं इन्व्हर्जन होत आहे. टेम्परेचरचं इन्व्हर्जन. ओके. आता या ठिकाणी अजून काय अपेक्षित आहे तुम्हाला? हे दोन बाद झाले. इथपर्यंत क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, नंतर ना कोणता असतो? मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. हे विचारले जाण्याची शक्यता आहे. आता हे बऱ्याच जणांना तपांबर तुम्ही ऐकला, सीतांबर वगैरे ऐकलं असेल. बरोबर. मध्यांबर आणि शेवटी असता आपलं आयनांबर एक आहे, आणि शेवटी थर्मोस्फिअरला काय म्हणता इंग्लिश मधून, तुम्ही मराठीमधून बघून घ्या तुम्ही. ह्या गोष्टी विचारतात तिथं. मग ह्या दोघांच्या मध्ये एक सेपरेशन लेअर असते, त्याला काय म्हणतात? पहिल्याचं नाव घ्यायचं ट्रोपो आणि त्याला पॉज लावायचा, ट्रोपोपॉज, लक्षात ठेवा. दुसऱ्याचं नाव घ्यायचं मेजो आणि थर्मो मध्ये जर बघायचं असलं आपल्याला, दुसऱ्याचं नाव स्टार्ट काय होतं? स्टॅटो होतं ना, मग स्ट्रॅटोपॉज, कारण स्ट्रॅटोस्फिअर आहे, स्ट्रॅटोपॉज. नंतर मग आता मेजो आणि थर्मो मध्ये बघायचं आपल्याला, मग पहिल्याचं थोडंसं नाव घ्यायचं मेजो, पुढे त्याला पॉज लावायचा, लक्षात ठेवा. हे काय सेपरेशन लेअर आहेत, माहिती असू द्या तुम्हाला. अजून याच्यामध्ये असं पण विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. आता हे जे दोन लेअर विचारलेले आहेत, लोवेस्ट लेअर कुठला आहे? थर्मोस्फिअर आहे. त्यानंतर स्टॅटो, नंतर मेजो आणि थर्मो. TSMT लक्षात ठेवायचं. TSMT, टीएमटीच्या सळ्या असतात.
आलं लक्षात? तर तुम्ही इथं TSMT लक्षात ठेवायचं. जे नॉन ऍग्री पोर आहेत त्यांना हे खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात? TSMT, कारण ऍग्रीवाल्यांना हे खूप सोपं जातं. ओके. आणि ह्याच्यामध्ये जनरली जर विचारलं, टेम्परेचर हे कमी होत जातं, त्याला आपण लॅप्स रेट असं म्हणतो. 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर, म्हणजे पर 1000 मीटर सुद्धा हे म्हणू शकतो आपण. माहिती असू द्या. ओके. पण इन लेअर वाईज जर विचारलं तुम्हाला, TSMTच्या लेअर नुसार जर विचारलं इन डिटेलमध्ये कधी भविष्यात, तर तुम्हाला माहित पाहिजे ते TSMT म्हणजे ट्रोपोस्टॅटो मेजो थर्मोस्फिअर. पहिल्यामध्ये टेम्परेचर काय होतंय? कमी होतंय. लक्षात असू द्या तुम्हाला. या साईडला आपण उलट झालं ते 1 मिनिट. ओके. ह्या साईडला येऊ आपण. इकडून सुरू करू. टेम्परेचर कमी होतंय. दुसऱ्यामध्ये टेम्परेचर वाढतंय. तिसऱ्यामध्ये टेम्परेचर कमी होतं. चौथ्यामध्ये टेम्परेचर वाढतंय. लक्षात ठेवा. हे टेम्परेचर आहे आणि इकडे 0 टू 100 डिग्री म्हणूया आपण. ही 400 डिग्री सेल्सिअस 4000 पर्यंत पण जातं. जनरली तुम्हाला सांगितलं मी. समजून घ्या. ट्रोपोमध्ये टेम्परेचर कमी, स्टॅटोमध्ये वाढतंय, मेझोमध्ये कमी होतंय, थर्मलमध्ये पण वाढतंय. हे माहिती असू द्या तुम्हाला. ओके. कळालं? म्हणून दोन्ही स्टेटमेंट ह्या क्लिअर आहेत. ओके. त्यानंतर बघा आता हे विधानाची सत्यता तपासा. हे ऍग्रीच्या रिलेटेड क्वेश्चन आहेत बरं का, म्हणून मी तुम्हाला घेतलेले आहेत. याचा पण ट्रूनेसच विचारला आहे. एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे भरपूर असेल. सामुग्री भरपूर आहे, लक्षात ठेवा. नैसर्गिक म्हणजे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत खूप लार्ज प्रमाणात आहेत आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणते. बघा काय म्हणते, काही उलट वाटतं जर थोडंसं नीट लक्ष द्या तुम्ही. काय म्हणते? नॅचरल रिसोर्सेस पण लार्ज स्केलमध्ये, बट साईज ऑफ पॉप्युलेशन स्मॉल आहे. म्हणजे इथं अतिरिक्त लोकसंख्या आहे का? नाहीये. लो ओव्हर पॉप्युलेशन आहे का? तर नाहीये. म्हणजे हे कसं आहे? मिनिमम पॉप्युलेशन आहे. म्हणजे लक्षात ठेवा, पहिली चुकलेला आहे. ओके. पटकन तुम्ही खाली गेला, पहिला ऑप्शन उडला. पहिलंच चुकलंय, हे पण उडलं. आता राहिले 2च ऑप्शन. हे इलिमिनेट पद्धत पण आहे बरं एमपीएससी मध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रमाण कमी असेल, नॅचरल रिसोर्सेस कसे आहेत? स्मॉल स्केलमध्ये आहेत, बट साईज ऑफ पॉप्युलेशन हे लार्ज स्केलमध्ये आहे. मग ह्या पॉप्युलेशनला काय म्हणतात? मिनिमम पॉप्युलेशन. काय म्हणताय बघा, लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे आणि लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या म्हणतात. तर हे काय चुकीचं आहे. का? कारण इथं उलट झालेलं आहे. म्हणून ह्या दोन्ही स्टेटमेंट काय आहेत? फॉल्स आहेत. बघा, तुम्ही नेक्स्ट टाइम लक्षात असू द्या, हे याने उलट करून दिलेलं आहे. ऍक्च्युअली दुसरी स्टेटमेंटला ओव्हर पॉप्युलेशन उत्तर पाहिजे आणि पहिल्या ह्याला अंडर पॉप्युलेशन किंवा मिनिमम पॉप्युलेशन हे पाहिजे. अंडर पॉप्युलेशन सुद्धा शब्द वापरतात किंवा मिनिमम पॉप्युलेशन इंग्लिशमधून करा, सोपं असतं. आता हे एवढं सोपं होतं. आता हे तुम्ही म्हणाल मग ऍग्रिकल्चर मध्ये येतं का? तुम्ही जर इकॉनॉमिक्सचं सुभा रेड्डी बुक वाचलं ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचं, त्यामध्ये पॉप्युलेशन, एम्प्लॉयमेंट ह्या दिलेल्या गोष्टी आहेत. ह्या माहिती पाहिजे. ओके. आता मग शेवटी जाताना एक तुम्हाला हे समजवतो. तर बघा आता लार्ज रिसोर्सेस, शॉर्ट मध्ये लार्ज रिसोर्सेस, LR आहे ते. लार्ज रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस खूप आहेत आणि स्मॉल पॉप्युलेशन आहे. त्याला काय म्हणायचं शॉर्ट मध्ये? अंडर पॉप्युलेशन. बघा हे नीट बघून घ्या. लार्ज पॉप्युलेशन, सॉरी लार्ज रिसोर्सेस, रिसोर्सेस जास्त आहे, सामुग्री जास्त आहे आपल्याकडं. स्मॉल पॉप्युलेशन आहे. स्मॉल पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या कमी आहे. त्याला मग काय म्हणायचं? अंडर पॉप्युलेशन. आता ऑप्टिमम रिसोर्सेस म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे आहेत आणि ऑप्टिममच पॉप्युलेशन आहे, म्हणजे बरोबर आहे एकदम. मग काय म्हणायचं त्याला? ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणायचं. ओके. आणि समजा स्मॉल रिसोर्सेस स्मॉल आहेत, हा, आणि लार्ज पॉप्युलेशन, एका घर आहे त्याच्यात 10 माणसं आहे ती, मग काय झालं? ते ओव्हर पॉप्युलेशन झालं. आता भारताची स्थिती हेच झाली आहे. रिसोर्सेस कमी आहेत पण पॉप्युलेशन वाढलंय, लोकसंख्या वाढल्या, लक्षात ठेवा. त्याला आपण काय म्हणतो? ओव्हर पॉप्युलेशन. आणि कोणताही पेपर काढा, बघा ऐका नीट, कोणताही पेपर काढा, एक क्वेश्चन हा पॉप्युलेशनच्या रिलेटेड आहे म्हणजे आहेच. तुम्ही भविष्यात सुद्धा बघू शकता इथून पुढचे क्वेश्चन्स. ओके. इन सिंपल जर सांगायचं झालं, अजून एखाद्याला जर हे जर डोक्यावरून गेलं, रिसोर्सेस जास्त आहेत, पॉप्युलेशन कमी आहे, अंडर पॉप्युलेशन. ओके, चांगलं असतं हे. रिसोर्सेस बरोबर आहेत, पॉप्युलेशन बी चांगलं आहे, नेदरलँड वगैरे असे देश आहेत बघा, ऑप्टिमम आहे. स्वीडन, जपान वगैरे. नंतर पॉप्युलेशन जास्त आहे, रिसोर्सेस कमी आहेत, म्हणजे परत मग इथं थोडंसं गरिबी वाढली म्हणजे ओव्हर पॉप्युलेशन झालं. ओके. तर याच्यापेक्षा अजून आपण
कमी करू शकत नाही. एवढं सफिशियंट आहे तुम्हाला. आता विधानांची सत्यता तपासा म्हणतंय. ट्रुनेसच विचारलाय. हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने हे बघा, हा द्वीपकल्पीय आहे. हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते. त्यामुळे येथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त, लक्षात असू द्या, त्या ठिकाणी एअर प्रेशर हा लो असतो. आलं लक्षात? काय म्हणतोय मी? ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेला एअर प्रेशर हा लो असतो. मग हिवाळ्यामध्ये उत्तर भारतात काय असणार आहे? बर्फ असणार आहे. मग तिथं टेम्परेचर काय असणार आहे? कमी असणार आहे. मग एअर प्रेशर काय असणार आहे? जास्त असणार आहे. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही हिवाळ्यामधल्या जर बघितल्या, आलं लक्षात, किंवा ह्या गोष्टी जर तुम्हाला पाठ असतील तर क्वेश्चन अवघड जात नाही. मग काय म्हणतंय हे? नीट बघा. हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पी भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते, म्हणून हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. बरोबर आहे. हे जर मराठीमध्ये झाले. इंग्लिशमध्ये वाचायचं ऍग्रिकल्चरच्या स्टुडंट सोपं जातं. विंटर सीझन मध्ये एअर टेम्परेचर व्हेरी लो असतो. कुठं? ड्यू टू दिस एअर प्रेशर इज व्हेरी हाय इन नॉर्दर्न इंडिया कम्पेअर टू पेनिसुलर इंडिया. हे बरोबर आहे. सेम सांगितलं, टेम्परेचर वाढलं की एअर प्रेशर कमी होतं. बट टेम्परेचर लो आहे लक्षात ठेवा, म्हणून एअर प्रेशर वाढतो. आलं लक्षात? व्हेरी हाय होतो. म्हणून मान्सून जे आहे ते त्याच्यावरतीच डिपेंड आहे. आता सेकंड बघा. हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेने द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते. नीट वाचायचं आपल्याला. उत्तर भारताच्या तुलनेत द्वीपकल्पीमध्ये इथं विचारलेलं आहे. वरती इकडे हे आहे. ओके, आता हे द्वीपकल्पी इथं. इथं काय म्हटलंय? हिवाळ्यामध्ये तापमान खूप जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे. ओबियसली या ठिकाणी काय होणार आहे? एअर प्रेशर जो असेल तो कमी असणार आहे. लक्षात ठेवा. एअर प्रेशरचे प्रमाण कमी, म्हणजे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी. इन विंटर सीझन एअर टेम्परेचर इज व्हेरी हाय अँड एअर प्रेशर इज व्हेरी लो. कुठं? पेनिसुलर इंडियामध्ये कम्पेअर टू नॉर्थ इंडिया. आलं लक्षात? यामुळे याचा आन्सर दोन्ही स्टेटमेंट ह्या बरोबर आहे. खूप मोठे स्टेटमेंट दिलेत आणि हे गट क मध्ये का दिलेलं आहे? इझी आहे, पण तुमचा टाइम खाण्यासाठी, टाइम कन्झ्युम करण्यासाठी हे दिलेलं आहे. मॅक्स ह्याला 15 ते 30 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला हे उत्तर आलं पाहिजे. डायरेक्ट बघायचं, ट्रू विचारलंय. विंटर सीझन एअर टेम्परेचर व्हेरी लो आहे. ड्यू टू दिस एअर प्रेशर व्हेरी हाय असणार आहे. बरोबर आहे. कारण टेम्परेचर लो, हे समजा टेम्परेचर लो, प्रेशर हाय, हे आपलं रिलेशन माहित आहे. कुठं? नॉर्थ इंडियामध्ये विचारलंय कम्पेअर टू पेनिसुलर रिजन. बरोबर आहे. मग त्याच्या अपोजिट दिलेलं आहे इथं खाली. व्हेरी हाय टेम्परेचर विचारलं विंटर सीझन मध्ये आणि एअर प्रेशर व्हेरी लो असतो. कुठं? पेनिसुलर इंडियामध्ये. म्हणून बरोबर आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लक्ष दिलं, टेम्परेचर बघा, परत सांगतो मी, एक रिलेशन कसं को रिलेशन लक्षात ठेवायचं. टेम्परेचर जास्त याचा अर्थ प्रेशर कमी, टेम्परेचर कमी याचा अर्थ प्रेशर जास्त. हे खालची सिच्युएशन आपल्याला कुठं दिसते? टेम्परेचर कमी हे नॉर्दर्न इंडियामध्ये दिसते. बरोबर, म्हणजेच उत्तर भारतामध्ये. टेम्परेचर जास्त, प्रेशर कमी हे आपल्याला पेनिसुलर रिजन मध्ये, म्हणजे हा जो द्वीपकल्पीय भाग आहे या ठिकाणी दिसते. त्यामध्ये महाराष्ट्र बाकी सारी राज्य येतात. पुढं बघू आपण. हा, येतं बघा, लक्षात ठेवा. हे तुम्हाला प्रेशर बेल्ट किंवा प्रेशर वरती क्वेश्चन एक्सपेक्टेड असतो, म्हणजे असतो. प्रत्येक वर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळं खूप महत्वाचा पार्ट आहे तो. आता रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन टिंब पिकासाठी उत्कृष्ट आहे. रबर, कॉफी, ताग आणि कापूस. लक्षात ठेवा. एमपीएससी मध्ये लक्षात ठेवायचा पहिलाच ऑप्शन मोस्टली आन्सर नसते. सोपं जर असेल तर ते मुद्दाम शेवटी ठेवलेलं असतं. कापूस, त्याचा आन्सर कॉटन आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज मोर इन रेगुर सॉइल, हेन्स एक्सलंट फॉर डॅश डॅश क्रॉप, दॅट इज कॉटन आहे. बघा, हे काय काय असतं बघा. आता हे कसं, हे जर अवघड क्वेश्चन असतात, न वाचलेला क्वेश्चन असतात, तुम्ही काही आकडेवारी असती तर मोस्टली त्याचा आन्सर डायरेक्ट इथे ठेवला असतं. एमपीएससी हे काही ट्रिक्स असतात, माहिती असू द्या तुम्हाला. पण अभ्यास खूप महत्वाचा आहे. ट्रिकवर जायचं नाही. हे क्वेश्चन आपल्याला मॅक्स हे तुम्हाला 10 सेकंडच्या आत सुटला असता. ओके, आता मग आपल्याला ह्या कॉटन जे रेगुर सॉइल आहे ह्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन प्रत्येक पेपर काढा तुम्ही. एकतर ब्लॅक सॉइल, रेड सॉइल, ह्या दोन वरतीच क्वेश्चन आहे. आता ब्लॅक आणि रेड कम्पॅरिझन करू आपण, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ब्लॅक सॉइल आणि रेड सॉइल. ओके, रेड सॉइल.
आता ब्लॅक सॉइलला आपण वर्टिसोल म्हणतो. वर्टिसोल, कापसाची काळी मृदा, रेगूर मृदा सुद्धा म्हणतात. रेगूर सॉइल वगैरे वाटेवर येते. ओके. आता याला काय म्हणतो मग आपण? अल्फी सोल म्हणतो. अल्फी सोल म्हणतो. ह्यालाच लॅट्रॅटिक सॉइल सुद्धा म्हणतो. जांभी मृदा पुढे येईल तुम्हाला. लॅटराईट सॉइल सुद्धा म्हणतो, माहितीसाठी असू द्या. ओके. एका क्वेश्चन पेपरमध्ये लॅटराईट, जांभी मृदा विचारलेला आहे. पुढे जेव्हा आपण बघेल तेव्हा कळेल. आता अजून ब्लॅक सॉइल मध्ये काय असतं? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता यामध्ये जास्त असते. त्याच्यामध्ये हाय असते, लक्षात ठेवा. यामध्ये रेड सॉइल मध्ये लो असते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि सेस्क्यू ऑक्साइड्स म्हणून असतात, हे ऍग्रिकल्चर वाल्यांना लक्षात येईल. अल्युमिनियम आणि फेरस यामध्ये कमी असतं, लक्षात ठेवा. कशामध्ये? ब्लॅक सॉइल मध्ये. हे साल्ट्स आहेत आणि इकडे अल्युमिनियम आणि फेरस जास्त असतं. आता पुढे जाऊन अजून क्वेश्चन विचारण्यासारखं काय आहे? ओके. आता यामध्ये हाय क्ले कंटेंट असतं, लक्षात ठेवा. हाय क्ले, क्ले जो आहे तो जास्त असतो कुणामध्ये? आता सँड, सिल्ट, क्ले. आता ऍग्रिकल्चर वाल्यांना सोपं आहे. सँड, सिल्ट आणि क्ले यापासून सॉइल बनलेली असते, माहिती असू द्या. सँड, सिल्ट आणि क्ले. ओके. आता सँड, सिल्ट, क्ले. आता ह्यामध्ये हाय क्ले असतात, पण इकडं लो क्ले असतं, लक्षात ठेवा. लाल मृदेमध्ये. रेड सॉइल म्हणजे लाल मृदा. इकडं काय होतं? उन्हाळ्यामध्ये क्रॅक्स जातात. कारण काय होतं? क्रॅकिंग होतं. का बरं? स्वेलिंग आणि श्रिंकेज होतं. म्हणजे हे जमीन फुगते. जर याच्यामध्ये पाऊस पडला, पाणी म्हणजे पावसाळ्यामध्ये ही जमीन फुगते, स्वेल होते, लक्षात ठेवा. का बरं? कारण यामध्ये वॉटर ऍड होत असते पावसाची. आणि उन्हाळ्यामध्ये हे काय होतं? ड्राय झाल्यामुळे इथं त्याला भेगा पडतात. तुम्ही बघितलं असेल, खूप मोठ्या मोठ्या भेगा असतात. म्हणजे क्रॅकिंग, व्हेन ड्राय. ज्या वेळेला ड्राय होतं त्यावेळेला क्रॅक पडतात आणि ज्या वेळेला भिजते जमीन, पाऊस होतो त्यावेळेला हे स्वेल होते. स्वेलिंग आणि श्रिंकेज म्हणतो आपण. श्रिंक कधी होते? क्रॅक, श्रिंकेज सुद्धा म्हणतात त्याला ड्राय सीझन मध्ये. ओके. आता पुढं बघा. अजून थोडासा इथंच पार्ट बघूया आपण. अजून हे झालं, पण अशी काही इकडे रेड सॉइल मध्ये आपल्याला मेकॅनिझम दिसत नाही. आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे जास्त असतं कुठल्या? ब्लॅक सॉइल मध्ये, CaMg. पण रेड सॉइल मध्ये ते कमी असतं. पण अजून एक माहिती असू द्या तुम्हाला. हे N असेल, P असेल आणि ऑर्गॅनिक मॅटर असेल, सेंद्रिय कर्ब, नायट्रोजन स्फुरद असेल आणि सेंद्रिय कर्ब, ऑर्गॅनिक मॅटर, ह्यासाठी हे जे आहे ब्लॅक सॉइल मध्ये हे कमी असतात कम्पेअर टू रेड सॉइल. ओके. आता अजून एक गोष्ट. आता ब्लॅक सॉइल जे आहे त्याच्यामध्ये कोणता मिनरल असतो विचारतात, तर मोंटमोरिलोनाइट असतो, लक्षात ठेवा. मोंटमोरिलोनाइट लोनाइट नावाचा क्ले मिनरल असतो. क्ले मिनरल हे भविष्यात तुम्हाला असे क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत, गट का असू द्या किंवा राज्यसेवा वगैरे. त्यानंतर रेड सॉइल मध्ये काय असतं मग? तर कॅओलिनाइट असतं. कॅओलिनाइट. आता ते 2:1 श्रिंकेज वगैरे तुम्हाला काय सांगत नाही, फक्त हे मोंटमोरिलोनाइटचा काय होतं, तर स्वेलिंग होतं, लक्षात ठेवा. एक्सपांडिंग क्ले मिनरल आहे ते. आणि कॅओलिनाइट असतं. आता हे काय डिटेलमध्ये एवढं सांगत बसत नाही. आता मग रबरचं जर विचारलं, रबर बोर्ड कुठं आहे? तुम्ही केरळमध्ये आहे ते टाकायचंय. ओके. त्यानंतर हाय रेनफॉल, ह्युमिड कंडिशन मध्ये येतो तो. कॉफीला वेल ड्रेन सॉइल लागते आणि ऍसिडिक सॉइल मध्ये येतं, लक्षात ठेवा. कॉफी जे असेल ऍसिड सॉइल मध्ये. ओके. रबर बोर्ड कोणत्या ठिकाणी आहे? कॉफी बोर्ड कोणत्या ठिकाणी आहे? तुम्ही चॅट कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ओके. म्हणजे तुमचे रिव्हिजन होईल. ज्यूटमध्ये आपण बघितले, रेटिंग करत असतो. ज्यूटलाच गोल्डन फायबर सुद्धा म्हणतात. आणि ॲल्युव्हियल सॉइल हे जनरली पण आपल्या UP साईडला, वेस्ट बेंगालला घेतलं जातं. म्हणजे जे गंगा नदीचा जो रिव्हर बेसिन आहे ना, त्या ठिकाणी हे घेतलं जातं. आलं लक्षात? रेटिंग करतात तिथं 34 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं रेटिंगला. म्हणजे रेटिंग म्हणजेच काय असतं जनरली, हे समजा ज्यूट आहे, याच्यापासून साल काढली जाते, सेपरेशन केलं जातं फायबरचं, त्याला आपण रेटिंग म्हणतो. आणि ह्याला गोल्डन फायबर म्हणतात. गोल्डन फायबर विचारलाय तो बी क्वेश्चन. आणि कॉटनला फक्त फायबर म्हणतात. आणि इथं लेंटिंग केलं जातं कॉटनमध्ये. डिलेंटिंग, सॉरी, डिलेंटिंग म्हणजे लिंट सेपरेट केला जातो. कशापासून? जे कॉटन सीड आहेत ना, त्याच्यापासून लिंट सेपरेट केली जाते. म्हणजे कापूस सेपरेट केला जातो. कशापासून? त्याच्यापासून, आपल्या सरकीपासून, रुईपासून. अशी रुई असते त्याच्यापासून कापूस सेपरेट, त्याला डिलेंटिंग असं म्हणतात. आता बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पादनाची अंदाज पद्धत नाही विचारल्यापर्यंत आहे, सत्यता तपासा, अशा गोष्टी बऱ्याच विचारल्या आहेत तुम्हाला.
आता ह्याने मुद्दाम विचारले नॉट, लक्षात ठेवा. इथं बोल्ड दिले ठीक आहे, पण बऱ्याच पेपरमध्ये बोल्ड नसतं. आता तुम्ही म्हणाल मग हे आम्हाला ॲग्रीमध्ये कुठं होतं? एक लक्षात ठेवा, नॅशनल इन्कम नावाचा एक चॅप्टर होता, तुम्ही वाचलाच नसणार आहे किंवा वाचला असेल तर तुम्हाला तेव्हाच कळेल की खालीलपैकी राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम मोजण्याची पद्धत कोणती नाही असं विचारलं, एस्टिमेटेड. हे माहित पाहिजे. मग आहे कोणत्या ह्या तुम्हाला अगोदर पाहिजे. आता याचा आन्सर जर बघितलं तुम्ही, बघा आन्सर काय यायला हवं. ए बी विचारले, सी डी विचारले आणि ओनली ए आणि डी विचारले. नाही विचारले. राज्य सेवेचं किंवा एमपीएससीचं एक लक्षात ठेवायचं, नाही म्हणजे कमीत कमी ऑप्शन हे उत्तरामध्ये नसतात. हं? कमीत कमी ऑप्शन हे चुकलेत, लक्षात ठेवा. मग चुकलेले 2 ऑप्शन कमीत कमी कुठं दिसतात तुम्हाला, ही एक पद्धत आहे. ज्यांचा अभ्यास नसेल किंवा कमी अभ्यास असेल, ही थोडीशी आयडिया आहे. हे माहिती पाहिजे आपल्याला. कळालं? कमीत कमी उत्तर हे नाकारायचे असतात किंवा चुकलेले असतात. पण आपला अभ्यास बघूया आपण अभ्यासानुसार. हं. आता बघा ए आणि बी म्हणतंय प्रोडक्ट, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, इन्कम आणि एक्सपेंडिचर ह्या काही मेथड आहेत. बरोबर. आता नाही अशी विचारले त्यांनी. तुम्ही बघितलं असं प्रोडक्ट मेथड आहे, इन्कम मेथड आहे कारण इन्कमच आहे. त्यानंतर एक्सपेंडिचर खर्च मेथड आहे. खर्च पद्धती पण आहे. प्रोडक्ट उत्पादन आहे, इन्कम म्हणजे उत्पन्न आहे. पण हे एक्सपोर्ट इम्पोर्ट हे असं कधी ऐकलं नाही. म्हणून आन्सर ह्याचं बी आहे, लक्षात ठेवा. ओके, बी. जर तुम्ही इलिमिनेट करत गेला तरी तुम्हाला उत्तर येतं, किंवा हे जर बघितलं तुम्ही 3 मेथड आहेत, प्रोडक्ट, इन्कम आणि एक्सपेंडिचर. हे एक्सपोर्ट इम्पोर्ट मेथड नाही. ओके, आता हे झालं लक्षात ठेवा. हे तुम्ही म्हणाला आम्हाला पाठ आहे ह्यात काय, पण भविष्यात आता असं विचारलं जाणार नाही. तुम्हाला क्वेश्चन पुढचा असा विचारणार, ह्याला दुसरी नाव आहे का? प्रोडक्ट मेथडलाच अजून नाव कुठलं आहे बघा, लक्ष द्या नीट. आउटपुट मेथड. आउटपुट मेथड हे पण विचारलं जाऊ शकतं. त्याला दुसरं नाव आहे प्रोडक्शन मेथड. त्यालाच नाव आहे व्हॅल्यू ऍडेड मेथड. हे बघा, हे मेथडची नाव आहे, तुमच्या बुकमध्ये पण नाहीत. आता हे 2 आहेत, आउटपुट आणि प्रोडक्शन मेथड आहे, पण व्हॅल्यू ऍडेड हे बुकमध्ये दिसत नाही. तर हे माहिती पाहिजे तुम्हाला. एवढी सगळी नाव आहेत. कुठले? प्रोडक्ट, आउटपुट मेथड, प्रोडक्शन मेथड आणि व्हॅल्यू ऍडेड मेथड. ओके, ह्या सगळ्या मेथड म्हणजेच कुठल्या आहेत त्या प्रोडक्ट मेथड आहेत. प्रोडक्ट, प्रोडक्शन, आउटपुट आणि व्हॅल्यू ऍडेड. यामध्ये काय केलं जातं नक्की, हे नॅशनल इन्कम कसं काढलं जातं बघा, थोडंसं इकॉनॉमिकचा पार्ट आहे इथं. तर ह्यामध्ये ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्यांची व्हॅल्यू घेतली जाते, फायनल व्हॅल्यू. गुड्स अँड सर्व्हिसेसच्या फायनल व्हॅल्यू घेतल्या जातात, कारण उत्पादन आहे म्हणजे प्रोडक्ट आहे, फायनल प्रोडक्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथं काय एस्टिमेट करणं गरजेचं आहे, फायनल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हे कन्सिडर केलं जातं. काय एवढं सांगतोय, पुढचा क्वेश्चन पुढच्या पेपरमध्ये हेच विचारला ह्यांनी क्वेश्चन, लक्षात ठेवा. उत्पादन पद्धतीवरती पुढचा क्वेश्चन आहे तो, ह्याच्यावरती राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कमवर त्यावेळेला डिटेल विचारलंय त्यांनी थोडंसं. म्हणून क्वेश्चन किंवा हे पीवायक्यू का करायचे असतात, तुम्हाला आयडिया येते कोणत्या टॉपिकला इथं जास्त महत्व दिलेलं आहे. त्यानंतर इन्कम मेथड बघा. इन्कम मध्ये काय कन्सिडर केलं जातं, वेजेस, त्यानंतर रेंट असेल, इंटरेस्ट असेल आणि प्रॉफिट असेल. प्रॉफिट, इंटरेस्ट. आता बघा, तुम्ही म्हणाले हे काय आहेत नक्की, इकॉनॉमिक्स मध्ये शिकलाय तुम्ही, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आहे. वेजेस म्हणजे काय, रिवॉर्ड दिले जातात. रिवॉर्ड म्हणजे रिवॉर्ड, मोबदला म्हणतो आपण त्याला. कुणाचा आहे, रिवॉर्ड फॉर लेबर. लेबरला जर रिवॉर्ड दिला तर तो झाला वेजेस. लँडला दिला तुम्ही, तर तो झाला रेंट. बरोबर. ओके, त्यानंतर आहे इंटरेस्ट आणि प्रॉफिट. आता समजा तुम्ही एखादं हे करताय प्रोडक्शन, त्यामध्ये जे तुमचं प्रॉफिट होतं ते झालं प्रॉफिट गुड्स अँड सर्व्हिसेस वरतं. लेबरला रिवॉर्ड दिला, वेजेस झालं. लँडला रिवॉर्ड दिला, रेंट झालं. ओके. आता इंटरेस्ट आणि प्रॉफिट हे मुद्दाम तुम्ही बघून घ्यायचा. का तुम्हाला मी इथे सांगत नाही, कारण काय होतं, तुम्ही ऐकून सोडून देता. हे मुद्दाम मी ठेवलेलं आहे. 2-3 गोष्टी अशा मुद्दाम ठेवतो मी, की जेणेकरून तुम्ही हे पुस्तक किंवा बुक किंवा काहीतरी उघडाल आणि तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. ओके. हे झालं इन्कम मेथडच्या रिलेटेड. नंतर आहे एक्सपेंडिचर मेथड, शेवटच्या एक्सपेंडिचर मेथड. यामध्ये काय केलं जातं, एक्सपेंडिचर, खर्च. खर्च जातो फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस वरती तुमचा किती आला, तो इथे कन्सिडर केला जातो. फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस वरचा खर्च मोजला जातो.
एक्सपेंडिचर. इंटरेस्ट म्हणजे व्याज आहे बरं का, लक्षात ठेवा. नफा म्हणजे प्रॉफिट. गुड्स अँड सर्व्हिस जे काय रिवॉर्ड येतात ते असेल त्याला आपण प्रॉफिट म्हणतो. मग आता तुम्ही म्हणाल की सर आमच्या लक्षात राहत नाही, तर काय लक्षात ठेवायचं बघा, पाय लक्षात ठेवायचा. ई म्हणजे प्रोडक्ट मेथड, इन्कम मेथड आणि ओके वाय. आता बघा महत्वाचं आहे, योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण, प्रादेशिक ग्रामीण म्हणजे आरआरबीची स्थापना, इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर आणि नरसिंह समितीचा दुसरा अहवाल. आता हे जे दोन आहेत खालचे, हे थोडं ऍग्रिकल्चरच्या स्टुडंटला नवीन आहे, पण पहिले दोन 100% तुम्हाला पाठच पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही जोड्या लावूया. बघा आपण इंग्लिश मधून जाऊ. नॅशनलायझेशन ऑफ मेजर बँक विचारलेलं आहे. नॅशनलायझेशन हे 2 वेळा झालेलं आहे, एक 1969 जुलैमध्ये आणि दुसरं 1980 एप्रिलमध्ये. मग मला सांगा ऑप्शन मध्ये कुठं तुम्हाला एप्रिल 1980 दिसते का? पटकन, एवढा वेळ नाही आपल्याकडे. तिथं गटक मध्ये फास्ट सॉल्व्ह करायचं आहे. 1980 दिसतंय का? नाहीये, कारण नंतर नॅशनलायझेशन झाले आणि जुलै 2 वेळेस झालेलं. 1969 दिसतंय बघा. मग पहिल्याला जर तुम्ही ए ला 3 केलं तर आन्सर तुम्हाला डायरेक्ट निघतं इथं 2, बरोबर. पण बघा बाकीचं पण आपण डिटेलमध्ये आता ऑप्शन बघूया. किंवा इस्टॅब्लिशमेंट ऑफ आरआरबी जर बघितली, ऍग्रीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ आहे. आरआरबीची स्थापना 1976 आहे. 1976च्या ऍक्ट नुसार स्थापना 1975 लाच आहे ती. आणि त्या ऍक्ट विचारलेला आहे. ओके, ऍक्ट बघा दिलाय का? 1. आन्सर जर काढला असता तुम्ही बी ला 1, इथं निघला असतं तुम्हाला 2. म्हणजे 1 जरी तुम्हाला माहित असेल तरी तुम्हाला आन्सर मोस्टली गटकमध्ये निघतं. कारण का? तिथं जास्त वेळ घेत नाहीत ते. समजलं? बघा नॅशनलायझेशन बघू आपण. जुलै 1969 ला. आरआरबीचं इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1976 नुसार. कमिटी कोणती आहे तुम्ही टाकायचं आता ते. आरआरबीची कमिटी कुठली, नरसिम्हन कमिटी आहे का काय आहे ते तुम्ही बघायचं. आता बघा नंतर हे कन्व्हर्जन ऑफ बँक वगैरे आहे, यांचं कन्व्हर्जन कधी झालंय? 1955 मध्ये झालंय. इलिमिनेट केले की निघते. आता नरसिम्हन कमिटीचा दुसरा अहवाल आलता तो 1998 ला आलता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हे बघू शकता. हा आता बघा डिटेल अजून थोडंसं जाऊ आपण. नॅशनलायझेशन म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण. त्यामध्ये थोडेसे 2-3 मुद्दे तुम्हाला माहित पाहिजे. सुरुवातीला आरबीआयचंच नॅशनलायझेशन झालं. ते कधी झालं? 1949. ते आपण कन्सिडर करत नाही. ओके, नॅशनलायझेशन 2 वेळाच म्हणायचं. मग एक आहे 1969, काही बँका मेजर बँका झाल्या, उरलेल्या बँका ह्या 1980 ला नॅशनलायझेशन झालं त्यांचं. ओके, एप्रिल, कारण ज्या वेळेला इयर सेम येतील तेव्हा अडचण नको यायला. आणि हे जुलै, डेट नसेल माहिती तर अडचण नाही. आता आरआरबी. आरआरबीची स्थापना 1975 ची, बट ऍक्ट 1976 आहे. आरआरबी रिजनल रुरल बँक. महाराष्ट्रामध्ये 2च आहेत, ते पण मर्ज करून सध्या एकच बनवायचा विषय सुरू आहे. इम्पेरियल बँक एसबीआय मध्ये 1955 ला झालं. नरसिम्हन कमिटी जी आहे ती बँकिंग सेक्टर रिफॉर्म साठी होती. जी दुसरी कमिटी होती 1998 ची, बँकिंग सेक्टरच्या रिफॉर्म साठी होती. हे माहिती असू द्या. म्हणून हा ऍग्रिकल्चरचं नॉलेज असेल तरी तुम्हाला हा क्वेश्चन इथं सुटतोय, लक्षात असू द्या. आता पुढचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नोडल एजन्सी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर ऑफ पॉवर्टी. गरिबी मोजण्यासाठी नोडल एजन्सी कोणती आहे? दारिद्र्य मोजमाप करण्यासाठी भारत सरकारची खालीलपैकी कोणती एजन्सी हे काम करत असते? लक्षात ठेवा. तर आता याचा आन्सर आपल्याला येणं अपेक्षित आहे. यामध्ये हा जुना क्वेश्चन आहे, 18चा आहे, त्यामुळे आता सध्या विचारलेला आहे. आता प्लॅनिंग कमिशन ह्याचं उत्तर आहे. गाडगीळ कमिटी नाहीये, कारण ह्याने काय नोडल एजन्सी विचारलेला आहे. एनएसएस नाहीये आणि कोठारी कमिशन नाहीये. तर आपल्याला बघायचं काय आहे की हे प्लॅनिंग कमिशनचं आता पुढे जाऊन काय झाले, नीती आयोग झालेला आहे 2015 ला. नीती 15 जानेवारी झालेलं आहे ते. बघा ते काय काय ते नीती आयोग डिटेलमध्ये आहे, तुम्हाला टाकलेलं आहे ग्रुपला वगैरे, ते तुम्ही वाचू शकता. आता मग हे बाकीचं जर विचारलं हे कशासाठी होतं, गाडगीळ यांना काय केलं, किंवा एनएसएस वगैरे काय, एनएसएसओ जे असेल किंवा एनएसएसओ म्हणतो आपण याला, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस आहे. हे जे आहे ते लार्ज स्केल डाटा जो असेल, जे की कंझप्शन असेल, कसा कसा डाटा ओळखतो बघा, कंझप्शन असेल, पॉवर्टी रिलेटेड इंडिकेटर्स असतील किंवा एम्प्लॉयमेंट असेल, ज्यांनी इकॉनॉमीचा अभ्यास चांगला केलाय त्यांना हे माहित आहे. गरिबीच्या रिलेटेड असेल, आता कंझप्शन असेल आणि एम्प्लॉयमेंट रोजगार असेल त्याच्या रिलेटेडची ही माहिती देतं. बट नोडल एजन्सी नाही.
गाडगीळ कमिटी काय सांगते? जे प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट आहेत इश्यूज, म्हणजे जे काही अलोकेशन करावं लागतं, प्लॅन जर द्यायचं असेल तुम्हाला, काही अलोकेशन करावं लागतं, असिस्टन्स द्यावं लागतं, प्लॅन असिस्टन्स वगैरे, साठी हे गाडगीळ कमिटी होती, प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंटसाठी. कोठारी आयोग कशासाठी होता? हा कोठारी आयोगावरती क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलाय. 1964 ते 66 ला होता हा कोठारी आयोग. हा एज्युकेशनच्या रिलेटेड होता, लक्षात ठेवा. एज्युकेशनचा आहे, म्हणजे जसा स्ट्रॅची आयोग सुद्धा एक खूप वेळा क्वेश्चन विचारला आहे. तो दुष्काळासाठी होता, स्ट्रॅची आयोग. ओके, दुष्काळ. तुम्ही पीवायक्यू जरी केले, मी सांगतो ना तुम्हाला, पीवायक्यू जरी व्यवस्थित केले तरी तुमची प्रिलिम्स निघू शकते. फक्त करंट इयरचं करायचं. स्ट्रॅची आयोग दुष्काळासाठी होता, तसा कोठारी आयोग हा शिक्षणाच्या रिलेटेड होता, एज्युकेशनच्या रिलेटेड माहिती असू द्या. आता बघा, हा एक आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार. हा क्वेश्चन 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. एकदा का तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केली की भविष्यात तुम्हाला काहीच अडचण येत नाही. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अकॉर्डिंग टू डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हटलेलं आहे. म्हणून हे आपल्याला बघायचं आहे. आता पहिला मराठीतून बघू. पहिल्या अवस्थेत, दुसरी आणि तिसरी अशा 3 अवस्था असतात. प्राचीन आणि मागासलेली अर्थव्यवस्था असते पहिल्या अर्थव्यवस्थेत. दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते म्हणते. तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगिकीकरण जलद होते. आणि 1921 नंतर दुसऱ्या अवस्थेत भारतानं प्रवेश केला आहे असं म्हणतंय. बघूया आता इंग्लिश मधून बघायचा. स्टेज 1 काय सांगते बघा, खूप महत्वाचा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. स्टेज 1 काय म्हणते बघा, इकॉनॉमी इज अन प्रिमिटिव्ह अँड बॅकवर्ड. बघा, सुरुवात बरोबर आहे. सुरुवातीला कोणतीही गोष्ट ही प्रिमिटिव्ह असते, जुनी असते, प्राचीन असते आणि मागासलेली असते. पहिलं बरोबर आहे. तर स्टेज सेकंड, रॅपिड ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन टेक्स प्लेस. बघा, थोडंसं रॅपिड ग्रोथ झालेली असते कशाची, पॉप्युलेशनची. हे पण बरोबर आहे. आणि तिसरं, थर्ड स्टेजमध्ये इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन टेक्स प्लेस. हे पण बरोबर आहे. म्हणजे तिसऱ्या फेजमध्ये किंवा स्टेजमध्ये शहरीकरण, औद्योगिकरण हे थोडंसं जलद झालेलं असतं. आणि इंडिया हे 1921 नंतर ह्या स्टेजमध्ये सेकंडमध्ये होते, म्हणजे पॉप्युलेशन त्यावेळेस वाढलेलं आहे. हे तिन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत, म्हणून आन्सर ऑल ऑफ द अबव्ह पाहिजे. मग आता बघा, हा हे एवढं झालं तुम्हाला क्वेश्चन. पुढच्या वेळेला थोडासा टफ विचारलेला आहे, थोडासा ऍडव्हान्स मध्ये गेलेला आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, फेजचा स्टडी करायचा, स्टेजचा स्टडी करायचा. बघा, स्टेज खूप महत्वाचे. स्टेज 1, 2 आणि 3 या स्टेजचा जर तुम्ही अभ्यास केला तर काहीच अडचण येत नाही तुम्हाला. स्टेजचा जर अभ्यास केला तर परफेक्ट होऊन जातं. बघा, पहिल्यामध्ये काय असतं, बर्थ रेट. बर्थ रेट. नंतर डेथ रेट, हे पाठच पाहिजे, डेथ रेट. ओके. त्यानंतर पॉप्युलेशन ग्रोथ आणि इकॉनॉमी कशावरती डिपेंड आहे. ओके, पॉप्युलेशन ग्रोथ झाली आणि इकॉनॉमी मोस्टली कशावरती डिपेंड आहे, हे आपण वन बाय वन बघूया. आता बघा, बर्थ रेट पहिल्यात मध्ये काय असतं, हाय असतो, जास्त बर्थ रेट असतो पहिल्या स्टेजमध्ये. हे डेमोग्राफिक आपण ट्रान्झिशन बघतोय, म्हणजेच लोकसंख्या संक्रमण सिद्धांत बघतोय. खूप महत्वाचा आहे, प्रत्येक पेपर काढून बघा, प्रत्येक पेपरमध्ये दिलेला आहे. बर्थ रेट जास्त असतो. दुसऱ्या स्टेजमध्ये तोच बर्थ रेट थोडासा रॅपिडली फॉलो झालेला असतो. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये पूर्णतः फॉलो झालेला असतो. म्हणून आपण या ठिकाणी थोडं तुम्हाला डायग्रामॅटिक दाखवतो. पहिल्यामध्ये काय बघा, बर्थ रेट स्टेज 1 मध्ये वाढलाय, दुसऱ्यामध्ये थोडासा फॉलो झालेला आहे, तिसऱ्यामध्ये पूर्ण डाऊनवर्ड झालेला असतो. आलं लक्षात? आता जर तुम्ही ग्राफ काढला तर तुम्हाला आयडिया येईल. ओके. नंतर डेथ रेट सेम आहे. पहिल्यामध्ये हाय डेथ रेट आहे, दुसऱ्यामध्ये बर्थ रेट रिमेन्स सेम असतो, बट हाय इनिशियली, सुरुवातीला जास्त असतो, नंतर थोडासा सेम राहिला असतो. म्हणजे बर्थ रेट हा कॉन्स्टंट राहिला असतो सेकंड मध्ये, रिमेन्स हाय इनिशियली. ओके. नंतर तिसऱ्यात जर विचार केला तुम्ही, बर्थ रेट पूर्ण कमी झालेला असतो आणि पॉप्युलेशन ग्रोथ ही स्टॉप झाली असते किंवा थांबलेली असते, कमी झालेली असते. ओके. आता पॉप्युलेशन ग्रोथ बघूया. पहिल्यामध्ये लो असते, लक्षात ठेवा. कारण का, तुम्ही म्हणाल की इथं तर बर्थ रेट माणसं जास्त जन्मतायत, पण डेथ रेट सुद्धा जास्त आहे, लक्षात ठेवा. माणसं जेवढी जन्मतात तेवढ्याच स्टेजने हे मरतात पण, काही त्यातले. म्हणून तुम्ही बघितलं असेल, सुरुवातीच्या काळात पटकी, प्लेग वगैरे आपल्याकडे रोग असायचे, त्यावेळेला आपण स्टेज 1 मध्ये होतो. ओके. म्हणजे हॉस्पिटल वगैरे बऱ्याच आपल्या सुविधा नव्हत्या, त्यामुळे हा थोडासा अडचण होती. पण 1921 नंतर आपण दुसऱ्या स्टेजमध्ये जेव्हा प्रवेश केला, ते आपण बघणार आहोत. तर पॉप्युलेशन ग्रोथ सुरुवातीला दोन्ही पण जास्त आहे, बर्थ पण जास्त आहे, डेथ पण जास्त आहे, म्हणून कमी आहे. झालं. आणि त्यावेळी इकॉनॉमी ऍग्रिकल्चर वरती असते, म्हणून ऍग्रॅरियन इकॉनॉमी पूर्णतः ऍग्रीवर डिपेंड होते. प्रिमेटिव्ह काय ऍग्रॅरियन इकॉनॉमी म्हणतात.
आणि बघा दुसऱ्यामध्ये बर्थ रेट कमी झालाय, थोडासा, पण डेथ रेट खूपच कमी झालाय. म्हणून आपल्याला या ठिकाणी दुसऱ्यामध्ये काय दिसणार आहे, पॉप्युलेशन ग्रोथ ही थोडीशी वाढलेली दिसणार आहे, बरोबर. आता तिसऱ्यामध्ये बघायचं आपल्याला, काय बर्थ रेट पण कमी आहे, डेथ रेट पण कमी आहे, म्हणून दोन्ही कॉन्स्टंट पॉप्युलेशन आपल्याला तिसऱ्यामध्ये पाहायला भेटतं. आपण सध्या अजून दुसऱ्याच फेजमध्ये, तिसऱ्या फेजमध्ये आपण गेलेलो नाहीये. पण तिसऱ्या फेजमध्ये काय काय झालेलं असतं बघा, इंडस्ट्रियलायझेशन झालेलं असतं, अर्बनायझेशन झालेलं असतं आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपली चांगली झालेली असते. म्हणजे इथं आपला डेथ रेट पण कमी असतो आणि बर्थ रेट पण कमी असतो. पण आपण सध्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. ओके, म्हणजे आपण बर्थ रेट साधारणतः 2.1 वरती आणलेला आहे, बरोबर आहे. ते काय आहे तुम्ही इकॉनॉमिक्स वाचू शकता, ते पॉलिसीज वगैरे आहेत बर्थच्या. आणि त्यानंतर डेथ जे आपण रेट पण कमी केलेला आहे. पॉप्युलेशनची ग्रोथ जी आहे ती कॉन्स्टंटच आहे मोस्टली, बट ऑलरेडी आपलं पॉप्युलेशन वाढलंय त्या 1921च्या दशकामध्ये. आणि जे आपली इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सध्या सुरू आहे लक्षात. म्हणून आपण सध्या कुठं आहे, थर्ड स्टेजमध्ये आहे. हे विचारलं तरी देऊ शकतो. अजून बघा, अजून एक गोष्ट हे विचारतात की 1921च्या अगोदर काय झालं मग, याच्या व्यतिरिक्त 1-2 पॉईंट सांगतो, ह्या व्यतिरिक्त क्वेश्चन विचारला जात नाही. 1921च्या अगोदर अगोदर काय होतं, पॉप्युलेशनची ग्रोथ होती ही लो होती, लक्षात ठेवा, अनस्टेबल होती. नंतर मात्र वाढलेली आहे, इव्हिडेंट झालेली आहे. म्हणून इयर ऑफ ग्रेट डिव्हाइड म्हटलं जातं, म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट म्हटलं जातं. कुठं 1921च्या दशकात झालं होतं, लक्षात ठेवा. 1921 मध्ये झालं होतं. आता पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना टिंबटिंबाचे समजतात. आम्ही इंग्लिशमध्ये बघणार. येलो ग्रीन अलगेला काय म्हणतात. क्लोरो म्हणजे काय, लक्षात ठेवा, ग्रीन आहे. हा, नंतर सायनो, झांतो आणि फायको आहे. फायकोला आपण जर समजा इथं ब्राऊन किंवा रेड म्हटलं काय अडचण नाही, आणि इथं येलो येतं बघा, लक्षात ठेवा. ह्यांनी विचारलं येलो ग्रीन विचारले, मग आन्सर काय पाहिजे, झांतो आहे, लक्षात ठेवा. ओके, थोडस डिटेलमध्ये बघूया आपण ह्याचं काय काय आहे. पहिली जे आहे ते ग्रीन अलगी आहे, क्लोरोफायसी आहे, ग्रीन अलगी, स्पायरोवायरा वगैरे तुम्ही बघू शकता, आहे तुमच्या एक्झाम्पलमध्ये. आणि ही डोमिनंट आहे, लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त क्लोरोफायसी आहे. त्यानंतर ब्ल्यू ग्रीन अलगेला सायनोफायसी किंवा सायनोबॅक्टेरिया सुद्धा म्हणतात बघा, ऍग्रिकल्चर स्टुडंटला माहित आहे, राईसमध्ये वापरतो आपण. त्याचे एक्झाम्पल जर तुम्ही डिटेल अजून गेला पुढं, नॉस्टॉक आहे, नंतर आहे अन्ना बेन्ना वगैरे आहे, हे त्याचे एक्झाम्पल आहेत, नॉस्टॉक आणि अन्ना बेन्ना. आणि जर समजा फायोफायसी जर बघितली तुम्ही, तर ह्याला ब्राऊन अलगी म्हणतात, सॉरी रेड अलगी नाही, ब्राऊन अलगी. रोडोफायसीला रेड अलगी, थोडं चुकलं माझ्याकडून, रोडोफायसी रेड अलगी म्हणतात, रेड अलगी. आणि ब्राऊन अलगीला फायोफायसी म्हणतात. आता हे काय असते ब्राऊन अलगी, ब्राऊन कलर झालेला असतो त्याच्यामध्ये, का बरं, फ्युकोझॅन्थिन असतं, लक्षात ठेवा, फ्युकोझॅन्थिन, फ्युकोझॅन्थिन. ओके, आणि शेवटी झांतो म्हणजे येलो आहे, झांतो पायसी म्हणजे येलो ग्रीन अलगी आहे. जाताना तुम्हाला मी एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, क्लोरो म्हणजे ग्रीन, फायो म्हणजे ब्राऊन, ब्राऊन, क्लोरो म्हणजे ग्रीन, सायनो म्हणजे बीजे ब्ल्यू ग्रीन अलगी, आणि झांतो म्हणजे येलो, लक्षात ठेवा, येलो ग्रीन अलगी. ओके, त्यानंतर मेकोरेल्स हे कवकवर्गीय वनस्पतींना टिंबटिंब असे म्हणून ओळखतात. आता इंग्लिश मधून थोडं सोपं जातं आपल्याला, म्हणून इंग्लिशकडे वळायचं. जी फंगाय मेकोरेल्स आहे ही कशी आहे, लक्षात ठेवा. फंगाय मेकोरेल्स जे आहे ते ब्लॅक आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, येलो आहे. तुम्ही जर बघितले असेल मेकोरेल्स, म्युकस म्हणतो आपण त्याला, रायझोपस आणि म्युकर त्याचे एक्झाम्पल आहेत. रायझोपस आणि म्युकर ते काळ्या कलरचे असतात, म्हणून ब्लॅक मोल्ड आहेत, लक्षात ठेवा ते. ब्लॅक मोल्ड. तुम्ही म्हणाले ब्ल्यू काय आहेत, कशाला दिले ऑप्शन, पुढच्या वेळेस हा क्वेश्चन येऊ शकतो. ब्ल्यू कुठले आहेत बघा, जे पेनिसिलियम आहेत, अलेक्झांडर फ्लेमिंगनं जे शोध लावला पेनिसिलियम, ते जे आहेत पेनिसिलियम स्पीसीस त्या ब्ल्यू आहेत, लक्षात असू द्या. काही ग्रीन पण आहेत पेनिसिलियम स्पीसीस, आणि येलो जे आहेत ना बऱ्यापैकी आपल्या ह्याच्यामध्ये नाही सिलेबसमध्ये, ब्लॅक, ग्रीन आणि ब्ल्यू. ब्लॅक लक्षात ठेवा म्युकोरेल्स, रायझोपस म्युकर, ब्ल्यू पेनिसिलियम, ग्रीन सुद्धा पेनिसिलियम आहे. ओके, आता रायझोपसलाच थोडंसं माहिती असू दे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यालाच ब्रेड मोल्ड पण म्हणतात ना, ब्रेड वरती वाढतंय, ब्रेड मोल्ड. आणि म्युकोरेल्सच्या ह्याच्यामध्ये येतं
आणि याचं रिप्रोडक्शन स्पोरेंजिया थ्रू होतं. एवढे डिटेल जाणार नाही तुम्हाला. स्पोरेंजिया थ्रू याचं रिप्रोडक्शन होतं, प्रजनन. हे थोडंसं माहिती असू द्या. ओके. आता बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? पपई, लिंबू, ऊस, केळी. आता इंग्लिशमध्ये आम्ही बघणार बंची टॉप डिसीज हा कशामध्ये आढळतो? तर आपल्याला माहित आहे पपया, सिट्रस, शुगर केन आणि बनाना. तर बंची टॉप ऑफ बनाना, बीबीटीबी म्हणतो आम्ही, बंची टॉप ऑफ बनाना. बंची टॉप बनाना व्हायरस आहे हा. ऍफिडमुळे ट्रान्सफर होतो, बनाना ऍफिड. ओके. ऍग्रिकल्चरच्या प्रत्येक स्टुडंटला हे पाठ असतं. मग आता बघायचं काय आपल्याला, पपयाचे कुठले डिसीज एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात? पुढच्या वेळेला 100% आता पपया येणार. प्रत्येक वेळा बीबीटीव्ही येणार का, बंच ऑफ बनानावर येणार का? नाहीये. पपयाचे काय विचारलं जाऊ शकतं मग बघूया आपण. पपयाचं बघा, पपया रिंग स्पॉट विचारलं जाऊ शकतं, रिंग स्पॉट. खूप महत्वाचं ना. नंतर पपयाचं डॅम्पिंग ऑफ विचारलं जाऊ शकतं, डॅम्पिंग ऑफ. नंतर आहे पावडरी मिल्ड्यू पपयाचा, पावडरी मिल्ड्यू. आणि यामध्ये विचारलं जाण्यासारखं अजून एक आहे, डॅम्पिंग ऑफ पपया, पिथियम किंवा पायदियम म्हणतात, अफिना डर्मॅटम. अफिना डर्मॅटम हे विचारलं जाण्यासारखं आहे. बाकी तुम्हाला विचारत नाही त्याच्यात काय. पपयामध्ये एवढं बास आहे. पपया रिंग स्पॉट, डॅम्पिंग ऑफ पावडरी मिल्ड्यू आणि डॅम्पिंग ऑफ पायदियम अफिना डर्मॅटम. सिडलिंग स्टेजला येतो तो. ओके. नंतर आहे सिट्रस. सिट्रस मध्ये खूप महत्वाचा आहे, विचारलाय क्वेश्चन बघा याच्यानंतरचा. सिट्रस कॅन्कर खालीपैकी बॅक्टेरियल डिसीज कुठला, हा पुढच्या पेपर 2019च्या पेपरमध्ये क्वेश्चन आहे सिट्रस वरती, आणि तोच सिट्रस कॅन्कर तिथे विचारलाय. लक्षात असेल, सिट्रस कॅन्कर हा बॅक्टेरियल डिसीज हा. नंतर सिट्रस ग्रीनिंग आहे, ग्रीनिंग. नंतर ट्रिस्टिजा आहे, सिट्रस ट्रिस्टिजा. तर ट्रिस्टिजा व्हायरसमुळे व्हायरल डिसीज आहे तो. हा बॅक्टेरियल आहे आणि हा व्हायरल आहे. माहिती असू द्या, विचारलंय बरं का पुढच्या वेळेस म्हणून सांगितलं. त्यानंतर बघा आता शुगर केन. शुगर केन मध्ये रेड रॉट विचारतात, रेड रॉट. स्मट विचारतात, स्मट. एक छोटंसं लेक्चर आपण रोग किडी आणि रोगावर घेऊ, म्हणजे पेस्ट अँड डिसीजवर. महत्वाचे सांगू म्हणजे तुम्हाला एक्झामला कामी येईल. नंतर विल्ट आहे. नंतर ग्रासी शूट आहे, लक्षात ठेवा, ग्रासी शूट. आणि व्हाईट क्रॉप हे काही थोडेसे याच्यामध्ये महत्वाचे आहेत. आता मग बनानाचा बघा, तो जो आहे तुम्हाला बनाना ऍसिड सांगितला, हा जो बनानाचा ऍसिड होता कोणता, बंची टॉप आला, बंची टॉप डिसीज. त्याचं बघा तुम्ही, बंची टॉप बनाना बंची टॉप व्हायरस, म्हणजे बीबीटीव्ही म्हणतो आपण त्याला. वरती थोडस बंची अपिअरन्स आलेला असतो, बंच झालेला असतो. हे कशामुळे होतं, बनाना ऍफिडमुळे होतं, लक्षात ठेवा. आता बरेच जण म्हणतात बनाना ऍफिडचं नाव सांगा, ठीक आहे का मग. पेंटानोलिया निग्रो नर्वसा. निग्रो नर्वसा. काय, पेंटालोनिया निग्रो नर्वसा. हे काय झालं, बनाना बंच टॉप डिसीज झाला, लक्षात ठेवा. ओके. आता काय तुम्हाला मी काय काय सांगितलं महत्वाचं, जाता जाता एक रिव्हिजन करून घेऊ. एका मिनिटाच्या आत रिव्हिजन संपून जाईल. बघा मी काय सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, आठवतंय का नाही? इंडियन मान्सून कशा पद्धतीने आहे ते कव्हर केलं आपण. फॉरेस्ट्री होता जो साग, त्याच्यापासून सॉरी खैर होता त्याच्यापासून कात मिळतो. विंड एनर्जी मध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. अगोदर तमिळनाडू होता. त्यानंतर लॅप्स रेट बघितला आपण, 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर हा लॅप्स रेट असतो. म्हणजेच काय, टेम्परेचर वर जाईल तसं कमी होत आहे. हाईट इन्क्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस. नंतर पॉप्युलेशन कन्सेप्ट बघितली, विंड प्रेशर बघितला, विंटर प्रेशर सॉरी, रेगुर सॉइल म्हणजे कॉटन सॉइल बघितली आपण, कॉटनसाठी लागते काळी मृदा. त्यानंतर बँकिंगची क्रोनॉलॉजी बघितली, नॅशनल इन्कम बघितलं, पॉवर्टी एस्टिमेशन कसं करतात, डेमोग्राफिक ट्रान्झिशन स्टेज 1, 2 आणि 3 महत्वाच्या होत्या, त्या आपण बघितलेल्या आहेत. नंतर मेकोरेल्स मध्ये ब्लॅक मोल्ड बघितला, येलो ग्रीन अलगी बघितली, बंच टॉप सुद्धा बघितला. हे महत्वाचे क्वेश्चन होते. जवळपास आपण एक 10 साधारणतः सुरुवातीचे जर बघितले आपण, एक जवळपास 15 ते 16 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. म्हणजे एवढे क्वेश्चन हे ऍग्रिकल्चरच्या बेसिसवरती तुम्हाला सुटू शकतात. म्हणून सांगतो, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर चॅट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा, नेक्स्ट लेक्चर प्लीज.
किंवा नेक्स्ट प्लीज म्हटलं तरी हरकत नाही किंवा 2019 ग्रुप सी प्रिलिम्स पेपर म्हटलं तरी हरकत नाही. तुमची जशी कमेंट असेल त्या पद्धतीने आपण घ्यायचे की नाही ठरवू. थँक यू व्हेरी मच.